नमस्कार मित्रांनो, आता आम्ही किल्ला बनवायला सुरुवात केलेली आहे आणि थोडाफार किल्ला झालेला आहे आणि हा किल्ला आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे। ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला होता त्याप्रमाणेच आज इथं आम्ही तो सिंधुदुर्ग त्याचा थोडासा अभ्यास करून त्यावर काय काय ठिकाणं होती हे सगळे व्यवस्थित त्याचं मॅपिंग करून एक मॅप बनवलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही आता किल्ला बनवायला चालू केलेला आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत हे सगळे मावळे। तुझं नाव काय? दत्ता, निहाल आणि उदय। तर ह्या सगळ्या मित्रांना घेऊन मी आज किल्ला बनवत आहे। मी पण कधी लहान असताना 10-15 वर्षापूर्वी किल्ला बनवला होता, त्याची आज मला आठवण होत आहे। मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच विविधपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी। किल्ल्यासाठी लागणारी माती आणायला तर आम्ही निघालोय। काल आम्ही बरीच दगडं गोळा केलेले आहेत आणि आता फक्त माती आणायचं राहिलेलं आहे आणि इकडे हे पोते घेऊन आलेले आहेत। बसा। शोधायला लागलोय, लाल माती लागणार आहे, त्यामुळे बघूया। आता ह्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे, इथं पुढं माती मिळेल असं सांगितलंय, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही तिथं बघणार, तिथं मिळाल तर ठीकच आहे आणि जेवढी जास्त माती घेता येईल तेवढी जास्त माती आम्ही घेणार आहे। तुम्हाला तटबंदी दिसते, याला आता आम्ही बुरुज लावणार आहे। इकडं बुरुज ज्याला पेंटिंगचं काम करून ठेवलेलं आहे आम्ही, हे असे बुरुज आहेत आणि आता हे 1 बाय 1 आपण जी किल्ल्याची तटबंदी आहे त्याला पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला एकदा दाखवतो कसं दिसतं। तर मित्रांनो, किल्ल्याची तटबंदी कंप्लीट झालेली आहे। तर या किल्ल्यावरच्या वेगवेगळ्या जागा आहेत, इतकी जी विहीर आहे, परत त्या साईडला एक गोड्या पाण्याचा तलाव आहे। हे सगळं आता मी जसं जसं होईल तसं तसं त्यात पाणी भरून त्यामध्ये व्यवस्थित डिटेलिंग करेन आणि त्याप्रमाणे तुम्हाला सेम जसा सिंधुदुर्ग दिसतो त्याप्रमाणे हा किल्ला आमचा बनवण्याचा प्रयत्न राहील। तर मित्रांनो, आजचा दिवस दुसरा आहे आणि आता किल्ल्याचे डिटेलिंग करणार आहे। त्यामध्ये किल्ल्याला पहिल्यांदा लाल मातीचा थर देऊ आम्ही। इकडे आम्ही माती चाळून पण घेतलेले आहे। नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तिसरा आहे आणि किल्ल्यावर आता आम्ही पाणी सोडलेलं आहे। फायनल आजच जेवढा किल्ला असेल तो आज पूर्ण फायनल करणार आहे, कारण उद्या दिवाळीचा पहिला दिवस असणार आहे। त्यामुळे आता किल्ल्याचं पूर्ण सगळं डिटेलिंग झालेलं आहे, तटबंदी झालेली आहे, इकडं समुद्र पण तयार झालेला आहे आपला। तर मित्रांनो, फायनली किल्ला कंप्लीट झालेला आहे आणि हा किल्ला बांधण्याचा माझा एवढाच हेतू होता की सगळ्यांनी आपल्या जे सणाची परंपरा आहे ती पुढे चालू ठेवली पाहिजे।
आणि जी महाराजांनी किल्ले बांधले होते त्याचा इतिहास व्यवस्थित समजून घेऊन प्रत्येक मुलांनी दिवाळीमध्ये किल्ला बांधलाच पाहिजे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला किल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. जर ते करत असतील तर त्यांना करून द्यावं आणि त्यांना त्यात मदत केली पाहिजे. आता मी या किल्ल्यावर काय काय जागा होत्या ज्या की काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या, त्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी असतील, बरोबर शिवाजी राजांचं एकमेव मंदिर जे की शिवराजेश्वर मंदिर या किल्ल्यावर फक्त सिंधुदुर्गमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी 3 मंदिर आहेत, जरीमरी मंदिर, महादेव मंदिर आणि भगवती मंदिर. हे तिन्ही पण मंदिर आम्ही बांधलेले आहेत. आणि हा किल्ला जरी समुद्रात असला तरी यामध्ये जे की हे बेट शिवाजी महाराजांनी असं सिलेक्ट केलं होतं की ज्यावर आपल्याला गोड्या पाण्याचा विहिरी पण उपलब्ध आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलवर बरेच कंटेंट वेगवेगळ्या टाईपचे कंटेंट आहेत. त्यामध्ये तुम्हाला ट्रेक रिलेटेड गोष्टी आहेत, ट्रॅव्हल रिलेटेड गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्या एकदा पूर्ण चॅनल तुम्ही चेक करा आणि चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.